मगाशी एक माणूस काय म्हणतो, हमारे पास टाइम नाही आहे, हमको जल्दी जाना है. मग आलातच कशाला? देवासाठी टाइम नाही कधी. ज्यांनी केला आहे, जे ब्लॉग बघतायत ज्यांनी केला आहे त्यांना माहिती आहे गिरनारची वाईब, गिरनारचा जो ऑरा आहे तो काय आहे. अशा गाड्या काढायला लागतात आम्हाला. हो आतमध्ये बस. आता जाऊन त्या महाकालच्या नगरीमध्ये एंट्री मारायची आहे. जैसे जैसे मैं महाकाल के नजदीक जा रहा हूँ वैसे वैसे मेरे दिल की धड़कनें और तेज होती जा रही है. सुप्रभात 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 अगरबाई. सुप्रभात सुप्रभात ओंकारेश्वर मधला सकाळ आपली आजची ओंकारेश्वर मधली. काल रात्री मस्त झोप झाली आहे. आलो ओंकारेश्वरला, मस्त झोप झालेली आहे. दर्शन बिर्शनसाठी चाललोय. लाईन भरपूर असावी असं वाटतंय. बघूया आता. मंदिर 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 कुठे दिसतंय? त्या तिकडे मंदिर आहे. आता बघू. चालत सागर काय करेल, चालत जाऊया की बोटीने जाऊया? चालतच जातो जरा. काल रात्रीचं जेवलेलं अजून जिरलं नाही, भरपूर जेवलोय. बघू आता. काल गाड्या ज्या हिशोबाने आहेत त्या हिशोबाने असं वाटतंय की 1-2 तास लागतील. बाकी बघू. ओंकारेश्वरची पहिली चहा. आहे मुख्य प्रवेशद्वार आणि हे इथे मंदिर आहे. नंतर जाताना दाखवतो. लास्ट टाइम आम्ही कुठून गेलेलो त्या खालून छोट्या छोट्या दिसतात त्या फेरी जातात त्या अशा समोर. जाताना भेटलेलं, जाताना फेरीने जाऊया. तेव्हा संध्याकाळी आलेलो. म्हणजे संध्याकाळी सनसेट हा भारी होता माहिती ना. त्या लायटिंग बापरे जबरदस्त. डॅमची लायटिंग होती आणि मस्त ती फेरी तिथपर्यंत रिटर्न आणते आणि परत इथे सोडते खाली. सकाळची वाईबच वेगळी आहे ना. आहे लाईनमध्ये आपण. वाटलेलं गर्दी आहे पण तेवढी फार गर्दी नाही आहे. झालंय मस्त दर्शन आपलं. आता भरपूर गर्दी होती ॲक्च्युली, खूप भयंकर गर्दी होती. 8:30ला गेलेलो. वाजले आहेत 10:30. 2 तास गेले. 2 तास म्हणजे एवढं भारी फिलिंग होतं. पण जी मॅनेजमेंट आहे ना, ॲक्च्युली मॅनेजमेंटची चूक नाही. तो गाभारा एवढा छोटा आहे ना. आता एवढं जुनं मंदिर आहे त्यामुळे गाभारा छोटा आहे आणि लोक प्रचंड आहे. आता ही जी बोट आहे ना, ही बोट ही तिथून तुम्हाला घेऊन येते. तिथून घेऊन ही अशी तिथपर्यंत ती येते बघा. ती एक छोटीशी बोट येते तिकडनं. ती बोट येऊन मग परत इथे तुम्हाला ह्या इथे सोडते खाली आणि तिथून मग हा वरती मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि तिकडे ते सगळ्या दुकान लाईन वगैरे आहे. आणि इथे संध्याकाळची जी नर्मदा आरती होते, आहा हा हा, जे सूर्यास्त होत असतो आणि इथे ह्या पूर्ण घाटावरती आरती चालू असते. आता संध्याकाळी आपण आज जर लवकर पोचलो तर आपण आज उज्जैनला ही अशी आरती बघूया. उज्जैनमध्ये पण फिरण्यासारखा अख्खा दिवस भरपूर आहे. काय रे, गेल्या वेळी आलो तेव्हा आम्ही एक अख्खा दिवस उज्जैनलाच दिलेला. जवळजवळ 7-8 मंदिरं तिकडे आम्ही फिरलेलो. पण आम्ही जे दोघं आलो आहे ते एक खास कारणास्तव आलो. ते खूप मनापासून इच्छा आणि आम्ही त्या एकच रिझनसाठी आलो. तेव्हा एन्जॉय करत होतो मनापासून. आणि तेव्हा आपला हा विषय झालेला परत येऊ. आणि आम्ही महाकालच्या चरणी आम्ही असं सांगितलेलं की आम्हाला परत बोलव. आणि तेव्हा आपण हे पण बोललेलो सागर की कदाचित हे महाकालने आपल्याला आता असं बोलवलं आहे, नंतर फक्त वेगळं आपल्याला बोलवेल. आणि आपल्या दोघांचा हा विषय पण झालेला माहिती तुला. आणि हे तुझ्या ब्लॉगमध्ये आहे जो आपला विषय झालेला आहे ना. आणि इकडच्या स्पॉटचाच आहे विषय तो, तिकडे जे आपण रात्री चहा प्यायला गेलेलो. त्यामुळे महाकालने आमची इच्छा पूर्ण केली आहे. मनोभावे आलात, भक्तीने आलात ना
आता त्या लाईनमध्ये चलो आगे चलो आगे चलो आगे चलो. अरे जेव्हा तुम्हाला दोन आपण VIP म्हणून येतो, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं लागतात. दर्शन घेता तुम्ही बाहेर जाता, दर्शन पण तुम्हाला 1 मिनिटं जास्त मिळेल. पण जेव्हा लाईनीतून येतो 1 तास, अर्धा तास, 1.5 तास, 2 तास लागतात. पण VIP मधून तुम्ही फक्त त्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या आत परिसरामध्ये फक्त अर्धा तासासाठी असतात. खरं आहे. जेव्हा प्रॉपर असे फिरून येतात तेव्हा 2 तास 3 तास तुम्ही त्या मंदिरात परिसरात तुम्ही स्पेंड करता. त्यामुळे तो अनुभव वेगळा असतो. तो मंदिर तुम्हाला आतून बघायला मिळतो की कसं आहे काय आहे. आज त्या मंदिरात खूप कलाकृती ते आम्ही बघायला मिळतो. तिकडचं जे काय ऊर्जा आहे ना ती ऑब्झर्व करायला भेटते. आता मला सांगा, तुम्ही जे मंदिरात येता किंवा देवास्थळी येता, या सगळ्या एवढ्या पवित्र ठिकाणी येता, कशासाठी येता? एवढा जो प्रवास करून आपण जो आलो आता 12-13 तासाचा प्रवास करून आलो, कशासाठी आलो? इकडे येण्यासाठी. मगाशी एक माणूस काय म्हणतो, हमारे पास टाइम नाही आहे, हमको जल्दी जाना है. मग आलातच कशाला? देवासाठी टाइम नाही करत. जैसे जिसकी सोच दोस्तो. आपण आलो आहे निवांत दर्शन घेण्यासाठी. निवांत दर्शन घेऊया आणि आपण आता जाऊया मामलेश्वर मंदिरात. ते पण जबरदस्त स्थान आहे. म्हणजे जे मी अनुभवलं ना तिकडे गेल्या वेळी आल्यावरती, माझ्यासोबत रोहित होता. जस्ट आरती झालेली आणि शिवशक्तीचं जे तिकडे स्वरूप असतं संध्याकाळची आरती झाल्यावरती, जबरदस्त. म्हणजे ती जी पॉवर आहे ना. तू पुढे, हां तू पण होता, आम्ही तिघं पण होतो. आम्ही तिघं असे गेलो, आरती जस्ट संपलेली, कोणी नव्हतं. काय रे, गर्दी अजिबात नव्हती. मला वाटतं आपण लास्ट होतो, मंदिर बंद होतं. हा मंदिरात पण आम्ही 2दा दर्शन घेतलं. 2दा घेतलेलं. आम्ही आलो तेव्हा गर्दी चालू होती आणि आम्ही खाली उतरून आलो, बाहेर आलो, गर्दी संपली. मग आम्ही परत गेलो वरती आणि तेव्हा आम्ही एकदम सुकून दर्शन घेतलं. आणि तेव्हा आपण कसे गेलो, असे गेलो मामलेश्वर मंदिराच्या आतमध्ये, असे गेलो आणि बघतच राहिलो आम्ही मूर्तीकडे. आणि त्या जे दिसत होतं ना ते जे होतं ना, जबरदस्त होतं, जबरदस्त. आता जाऊया मामलेश्वर मंदिराच्या इथे, मग बाहेर येऊया, नाश्ता करूया आणि मग सवारी आपली बाबा के महाकाल के नगरी जाएंगे. आणि एक आहे ना सागर, किती महाराष्ट्रीयन लोक होती. महाराष्ट्रीयन लोक भरपूर होती, भरपूर. म्हणजे समजा ज्या लाईनमध्ये एक 500 लोक असतील ना, त्यातनं 300, 350, 400 लोक तर सगळे महाराष्ट्रातलीच आहेत. अरे ऑलमोस्ट महाराष्ट्रातलीच लोक आहेत. गाड्या सगळ्या MS-12, MS-47, MS-4, MS-2च्या गाड्या आहेत. भाई सागर बस की 2 मिनटं. भाई काय वाटतं इथे बसायला? एकदम निवांत वाटतंय, मस्त. हे बघा, हे इथून त्या बोट इकडून सुटतात, त्या समोर तिकडे जाऊन तुम्हाला सोडतात. आयदर तिकडे किंवा आपण तिकडे उतरलो ना, जागा असेल तर इकडे किंवा तिकडे. आणि जेव्हा भरपूर गर्दी असते तेव्हा हे सगळं जे दिसतंय राऊंड 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 भरलेलं असतं. जर तुम्हाला चालत जायचं असेल तर जसे आम्ही आलो मगाशी सस्पेंडेड ब्रिजवरनं त्या तसं, आणि एक तसं. नाहीतर जर बोटने जायचं असेल तर तसं. सागर बाय, कसं वाटतंय, काय फील होतंय? शांत मन. ते मामलेश्वरच्या मंदिरात दर्शन झालं. गेल्या वेळेला पण तसंच झालेलं. मामलेश्वरमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा शांत झालो. आणि गर्दी सगळी एका बाजूला होती आणि आम्ही दोघं एका कोपऱ्यात उभे राहिलो, मस्त निवांत उभे राहिलो, दर्शन घेतलं. आणि मला हा सेकंड टाईम मामलेश्वर मंदिरामध्ये आहे ना हा फील आला आहे की भाई किती पण गर्दी असून दे, त्या गर्दीमध्ये ना आपल्याला एका कोपऱ्यात जागा भेटते. काय रे? आणि भाईसाहेबजी संध्याकाळी त्या दिवशी हां निवांत, भले प्रवास आपला लेट झाला, आपण लेट पोचलो, झोप कमी झाली तरी चालेल, पण ज्या कारणासाठी आलो आहे ना ते पूर्ण साध्य करूनच जाईल. आलेला आहे नाश्ता. सागर साहेब, ज्या ठिकाणांची खासियत असते तेच खावी. खायचं आता सागरला पोहे खायचे तरी पोहे, पण प्रॉब्लेम काय, तिकडे खाऊ पुढे उज्जैन में खाने का तरी पोहा नाही. उज्जैनमध्ये मला पराठा खायचा, जे आपण खाल्लेले 22 पराठे आणि जिलेबी.
A few minutes later. झालो आपण रेडी, तयार झालोय मस्तपैकी एकदम टकाटकमध्ये. परत आपल्या रायडिंग गेजमध्ये येऊन परत रिफ्रेश वाटतंय. मग आजपर्यंत असं होत होतं ना, नाश्ता विष्टा केल्यात आराम करूया, पण आता नाही झालं. पॅकिंग बिकिंग झाली आहे, बॅग्स घेऊन खाली आलो. आणि बघा सगळ्यात सेफेस्ट पार्किंग, एकदम लॉक डोर, चेन लूप करतोय. सागर काय आलं क्या हुआ? हात दाखवला. आत्ता बघूया आपण काल किती एक्झॅक्ट किलोमीटर आलो इथे. गाडी लागली रिझर्वला 584 किलोमीटर. आप लोग आ रहे हो क्या? आ रहे चल. 584. माझी चेन लूप झाली आहे. आता सागरबाईची नाही, सागरबाईच्या गाडीची, सागरबाईच्या गाडीची आपल्या निंबशी मस्त पार्किंग आहे. पोरं पण भारी आहे. निकालू बॅग निकालू? अरे बैग निकालू क्या? भाई थैंक यू, तुम लोग के होटल में अच्छा स्टे मिला. सबसे बड़ी बात क्या है मालूम है क्या? ये पार्किंग मिला. क्यों पता है? कि हम लोग के गाड़ी के ऊपर ना सब सामान रहता है, तो बाहर लगाने के लिए दिक्कत होता है. हाँ, कैमरा नहीं लगा रहेगा तो भी चलेगा, बट ये जो अंदर है ना वो सबसे बेस्ट है. काय सागर भाई म्हटलं ही जी पार्किंग भेटली है ना, बाहर हम लोग आए ना. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. काल रात्री केलेल्या मर्डर हे बघितलंच नव्हतं. काय रे? खुनी हो तू, खुनी हो, दरिंदे हो हम सुराग मिटा दे रहे हैं. हाँ मग हे बघ, अरे हे बघ, ते काय होतं तुम्ही मोठ्या लाईट लावता ना अशा एवढ्या किती आहे? 2 4 60. 1 2 3 4 5 6 7 8 2 8 9 10 लाईट. चलो झालंय सगळं पॅकिंग, झालंय सगळं पॅकिंग झालं सगळं. बॅकपॅक सगळं बांधून रेडी झालंय. आता मस्तपैकी निकलेंगे गोली की तरह. चलो आता प्रस्थान आपलं सागर उज्जैन महाकाल नगरी. 111 किलोमीटर दाखवत होता. 5:06. चलो ठीक है, चलो आगे बढ़ो. चलो गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय महाकाल. चलो 139 किलोमीटर मला दाखवत होता. निघालो आपण. हे लेफ्टला सकाळी गेलेलो मंदिरात. अभी हम जा रहे हैं महाकाल की नगरी. उद्या ज्या गोष्टीसाठी मी आलेलो किंवा ज्या गोष्टीसाठी महत्त्वाचं मी आलेलो ती गोष्ट मला उद्या करायला मिळणार आहे. काल एवढी गर्दी होती या रोडला, बाप रे, चालायला जागा नव्हती. कशी बशी आम्ही गाडी टाकली. ॲक्च्युली हा काल रोड तिकडनं गाड्या बिड्या यायला पण बंद केलेला, एवढी गर्दी होती. कारण का जेवढी लोकं आम्हाला देवळात भेटली, आजूबाजूला जे आपल्या लाईनमध्ये उभी होती, जे काय बोलणं चालणं झालं त्यांच्याबरोबर ना, ते सगळे मुंबईवरनं आलेले. मुंबई नाही म्हणता येणार, अख्खे महाराष्ट्रातली लोकं होती. म्हणजे एक काका होते, फॅमिली सकट 7-8 जण होती. ती लोकं होती शेगाववरून. अजून 2-3 लोकं पुणा बिणा, अशी बरीच लोकं होती. आणि इथे जे म्हणजे ओंकारेश्वर तर चला शंकराचं मंदिर आहेच किंवा त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. नर्मदा परिक्रमा जी आहे ती ओंकारेश्वरपासून चालू होते आणि ती संपते ओंकारेश्वरला. आय थिंक सो बाईकवरती किंवा गाडीवरती ही परिक्रमा जी आहे ती परिक्रमा 13 ते 14 दिवसाची आहे. आणि जर अशी चालत गेलात तर ऑलमोस्ट तिला 3-3.5
हां 3 वर्ष लागतात, ऑलमोस्ट 3 वर्ष 13 दिवस असं काहीतरी चालत. पण ती प्रॉपर चालत आहे, प्रॉपर म्हणजे तिकडे तो तेवढी वर्ष का लागतात किंवा एवढा वेळ का लागतो, त्याच्यामध्ये नियम कसा आहे की संध्याकाळ झाल्यानंतर चालायचं नसतं. का तर रिझन आहे त्याच्या मागे, कारण का जी काय जेवढी परिक्रमाच्या ज्या वाटा आहेत ना त्या सगळ्या जंगलात ना झुडपात ना, आता हे तर आपण रस्त्यांनीच चाललो आहे म्हणून आहे, नाहीतर त्या सगळ्या ज्या आहेत वे जे आहेत जे रूट्स आहेत ते सगळे जंगलातनं वगैरे आहेत. त्यामुळे तिकडे जनावरं यायची भीती असते किंवा काय, त्याच्यामुळे संध्याकाळनंतर ती परिक्रमा थांबवली जाते. मग परत सकाळी लवकर पहाटे जसा सूर्योदय होतो तशी ती परिक्रमा परत चालू होते. आणि इथून जे चालू होते परिक्रमा ओंकारेश्वरवरनं, तर इथून ते नर्मदेचं जल घ्यायचं आणि ते घेऊन पुढे चालायचं. जिकडे जिकडे तुम्ही थांबणार, ज्या ज्या ठिकाणी, बरेच तिकडे ती इकडनं गुजरातमध्ये जाते, भरूच, गरुडेश्वर आहे गुजरातमध्ये, नारेश्वर, हे सगळं करत 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 तुम्ही परिक्रमा परत येऊन इथे समाप्त करता. आणि परत म्हणजे तुम्ही जल घेऊन गेलेले असता तिकडे कसं असतं, ते जल थोडं टाकायचं, म्हणजे ते जल जिकडे तुम्ही थांबणार, जसं समजा तुम्ही आता ओंकारेश्वरला आहात, ओंकारेश्वरवरनं तुम्ही गरुडेश्वरला गेलात, तर गरुडेश्वरला जाऊन ते जल थोडं अर्पण करायचं, अर्ध त्या ज्या काय कॅनमधनं घेऊन जाणार, आणि जेवढं संपलेलं आहे तेवढं परत तुम्ही त्याच्यामध्ये वाढवायचं. मग तुम्ही गरुडेश्वरवरनं परत नारेश्वरला गेलात की परत ते अर्ध जल टाकायचं, परत अर्ध जल त्याच्यामध्ये घ्यायचं. असं करत करत ही परिक्रमा जेवढे नर्मदा जशी फिरली आहे तशी ती नर्मदेसोबत ती नर्मदाची परिक्रमा करायची. पण त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे की आय थिंक सो मला त्याचं नाव नाही आठवत त्या पॉईंटचं, तिकडे समुद्र लागतो, ती तिकडनं क्रॉस करता येत नाही, त्यासाठी एक छोटी फेरी आहे, तर त्या फेरीमध्ये बसून जाता येतं. आणि जे गाडीने जातात किंवा ज्यांना गाडीने करायची इच्छा आहे, ज्यांना 3 वर्ष नाही, बट ऑब्वियस आहे इन जनरल लाईफमध्ये किंवा नॉर्मल लाईफमध्ये तुम्ही 3 वर्षासाठी ती परिक्रमा नाही करू शकत, तर त्याच्यामध्ये ऑप्शन असतो की तुम्ही ती परिक्रमा गाडीने करू शकता. आणि ती तशी करताना, त्या फेरीमध्ये करताना गाडी तिकडे माणसं असतात की जी पलीकडे गाडी तुम्हाला नेऊन सोडतात तुमची, आणि तुम्ही डायरेक्टली त्या म्हणजे तुम्ही डायरेक्टली तिकडनं त्या दुसरीकडे जाता. हे बघा आत्ता मी बोलत होतो ना, हे बघा हे सगळे परिक्रमा करत आहेत, नर्मदे हर नर्मदे हर. आणि जे कोण परिक्रमा करताना मला आत्ता म्हणून गुजबम झाले, जे परिक्रमा करणारे आहेत ना ते दिसले की नर्मदे हे असे पायी चालतात, सगळं सामान घेऊन स्वतःसोबत, राहणं खाणं झोपणं वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन चालतात. आणि म्हणजे एका ठिकाणी लास्ट टाईम गेलेलो तेव्हा मला एक आहेत, त्यांनी मग ते म्हणाले की काहीतरी एक स्पेसिफिक गोष्ट होती त्यांचं, त्या पूर्ण मला ती स्टोरी नाही आठवत. तर एक राजा होते, ते राजा घोड्यावरती बसून परिक्रमा करून आले, अख्खी परिक्रमा त्यांनी घोड्यावरती बसून केली. आणि नंतर ते त्या महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं की माझी परिक्रमा झाली, मी तुमचे दर्शन घ्यायला आलो आहे. तर त्यांना महाराज बोलले परिक्रमा तुमची झाली नाही आहे, तुम्ही ज्या घोड्यावर बसलाय त्याची परिक्रमा झाली आहे, तुम्ही कधी करणार. म्हणजे ती पायी करायची असते, म्हणजे जी आपण गाडीने करतो किंवा काय करतो ती अशी ऑफिशियल मानता नाही येणार. म्हणजे जे काय त्यांचं एक प्रोसेस आहे किंवा जे काय असेल ते त्याच्यामध्ये ते पूर्ण होत नाही जोपर्यंत तुम्ही पायी ती परिक्रमा करत नाही. पण सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही ना, तर हे आपल्याला समाधान की आपण केलं, आपण करू शकलो निदान तेवढं तरी. आता ही आजची ओंकारेश्वर टू उज्जैन, काल रात्री काळोख होता रिटर्न येताना, त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. आणि रस्ता पण हा असा थोडा ओबडधोबड आहे आणि सिंगल रोड आहे, म्हणून आम्ही दोघांनी पण जास्त शूट केलं नाही. सगळे आपले परिक्रमा करणारे आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदेचं दुसरं नाव आहे रेवा, म्हणून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलेलं आहे रेवा. मला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जवळ आहेत ना माझ्या हृदयाच्या,
म्हणजे जेवढी दत्तस्थानं आहेत, शंकरांची, महादेवांचे जे मंदिर जे आहेत, हे सगळे मला ना खूप जवळ आहेत. मला काय माहिती, मला त्या गोष्टी अशा एवढ्या भावतात ना. आणि आलं तर वरनं पटकन डोक्यात आलं, कारण का बऱ्याच वेळा ना गिरनार केलं आहे आम्ही, बऱ्याच वेळा गिरनार केलं आहे. आता माझा आणि सागरचा पण प्लॅन आहे गिरनारचा. बघू काय तो कधी पॉसिबल होतो आहे, तेव्हा तो पूर्ण एक रूट करणार आहे. गिरनार, सोमनाथ, त्याच्यानंतर द्वारका आणि अजून काय आहे गरुडेश्वर, नारेश्वर, तो पूर्ण अख्खा पट्टा करणार आहे. 2,500-3,000 हजार किलोमीटरची राईड होणार आहे ती. 5-6 दिवसाची होईल, पण त्यासाठी टाईम काढून जाणार आहे मी. अख्खा गिरनार एक्सप्लोर करणार आहे, अख्खा गिरनार फिरणार आहे. सागरला पण फिरायचं आहे. एक वेगळी वाईब आहे, एक वेगळा अनुभव आहे गिरनार. ज्यांनी केला आहे, जे ब्लॉग बघतायत, ज्यांनी केला आहे त्यांना माहिती आहे गिरनारची वाईब, गिरनारचा जो ऑरा आहे तो काय आहे. म्हणजे निदान 2-3 वेळा 4 वेळा तरी माझं तर गिरनार झालेलं आहे. त्यामुळे त्यांना ते असं एकदम जवळचं नातं होतं. म्हणून रेवाचं नाव आपण रेवा ठेवलं आहे, जे नर्मदेचं दुसरं नाव आहे. हे बघा आता जे आपण चाललो आहे, हा जो ब्रिज आहे, ह्या ब्रिजच्या खालून जी वाहते ही आहे नर्मदा. नर्मदा मैया. म्हणजे सगळे तिला असं संबोधतात, तिला नदी काहीच नाही म्हणत, तिला मैया म्हणतात इथे. जसं गंगा मैया वगैरे आपण तिकडे त्या साईडला नॉर्थ साईडला म्हणतात, तसंच इथे नर्मदा मैया. बघा ती केवढी प्रचंड आहे, केवढा विस्तार आहे त्या नदीचा, केवढी मोठी आहे. आणि हिचा उगम जो आहे आय थिंक सो इथूनच कुठून तरी होतो, ते मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे. इफ आय एम रॉंग, सॉरी फॉर दॅट. पण मला ही जागा आहे ना, ओंकारेश्वर, मामलेश्वर, ह्या जागेची ना वाईब मला माहीत नाही खूप. म्हणून मी परत दुसऱ्यांदा आलो इथे, आलो आहे. म्हणजे सागरतळी माझा असा विषय चालू होता की आपण मल्लिकार्जुन करूया, पण माहीत नाही आहे. मग आम्ही डिसाईड पण केलं, आम्ही प्लॅनिंग पण केली, कारण का सागरने मल्लिकार्जुन केलेलं आहे. मला बोललं आपण ती करूया, आपण मल्लिकार्जुन पण करूया. पण आपल्या आता 3 दिवस आहेत, कालचा, आजचा आणि उद्याचा. उद्या आपण परत जाणार आहोत. उद्या आपल्या परतीचा प्रवास चालू होणार आहे. त्या 3 दिवसामध्ये मल्लिकार्जुन पॉसिबल नाही आहे, कारण का डिस्टन्स खूप जास्त आहे आणि ते 1 स्ट्रोकमध्ये नाही होत. बिकॉज ऑफ मध्ये कुठेतरी जो आहे तो वाईल्ड लाईफ सँच्युरीचा एरिया आहे आणि तो संध्याकाळी 7 नंतर तो रस्ता बायकरसाठी बंद होतो. तर मग ते 2 दिवसाचा तो ट्रॅव्हल होतो. 2 दिवस जायचे आणि 2 दिवस यायचे, म्हणजे टोटल 5-6 दिवस तुम्हाला पाहिजे. तिकडे बघण्यासारखं भरपूर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना मानलेलं मंदिर आहे तिकडे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे फिरण्यासारख्या. जसं जसं आता थोडा टाईम जाईल, जसं जसं आपण थोडं सेटल होत जाऊ प्रत्येक गोष्टीमध्ये. बापरे, बघितलं सागर, कॅमेरा चालू आहे माझा. हे असे येतात आणि हे रात्री काळोखात पण असे इकडून तिकडून येत होते, त्यामुळे आम्ही स्लो आलो आहे रात्री. आता तुम्ही विचार करा, हे असे रोड आहेत. आता हा असा दिसतोय, हा रात्री कसा दिसत असेल. तर हे असे आधीमध्ये येत राहतात सगळे, त्यामुळे भीती वाटते. म्हणून आम्ही रात्री आरामात आलो. चला आता पहिला ना फ्यूल अप करायचं आहे. फ्यूल खूप कमी आहे, पेट्रोल खूप कमी आहे गाडीत. झाला फ्यूल ब्रेक. इथे पेट्रोल महाग आहे, पेट्रोल महाग आहे इथे. 107 रुपये पेट्रोल आहे. 9.5 लिटर गेलेलं आहे आपल्या गाडीत, म्हणजे फक्त 1.5 लिटर राहिलेलं रिझर्वमध्ये. हा गरमी चालू झालेली आहे. रात्री थंडी वाजत होती. गरम भरपूर गरम व्हायला लागलं आहे आता. पण ना हे वन वेला जे चालवत आहेत ना गाड्या, बापरे. म्हणजे लोकल बसवाले तरी इकडे प्रेमाने चालले आहेत. नाही तर नॉर्मली सगळ्या ठिकाणी कसं असतं, हे लोकल बसवाले एकदम भाई आपण राज आहे या की असे येतात. पण इथे उलट आहे, इथे लोकल बसवाले आरामात चाललेत आणि हे गाडीवाले आहेत ना, बापरे बेकार चालवतात गाड्या. हां, लोकल ट्रान्सपोर्टसाठी मला वाटतं ह्या अशा बसेसच आहेत त्यांना इथे. बाकी लोकांना असे ते रिक्षा वगैरे काय नाही. आणि दुसरे ते असे ट्रक आहेत, ट्रकमध्ये सगळे. आपल्या इथे कसं कोकणात वडाप बिडाप काय असतं, रिक्षा छोटा काय ते टमटम, तसा इथे काय प्रकारच नाही. रिक्षा आहे बघा, या अशा छोट्या रिक्षा आहेत. ती ई रिक्षा आहे रे, ही ई रिक्षा आहे बघ. ते बघ काय लग्न आहे वाटतं. सागर जेवायला जाऊया काय? बघा आता याची मजा बघा. हाय हां, नशीब हो आतमध्ये.
ही अशी परिस्थिती आहे. हां हां तसंच 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 स्लो त्यांना स्लो चालवायला जमतच नाही, कारण का 6-6 लेनचे 4-4 लेनचे हायवे आहेत बाहेर. नाही आणि हे कसे आहेत ना, हे ट्रॅव्हल्सवाले आहेत रे अर्धे, आणि अर्धे जे आहेत ते नवीन आहेत. ट्रॅव्हल्सवाल्यांना कॉन्फिडन्स आहे, ते बरोबर जजमेंटने जातात. आणि जे नवीन शिकलेले आहेत किंवा जे हौशी मौजी येतात ना, सॉरी, ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येतात. आता काय करू मंडळी, अरे तोंडात शिवाय येत आहेत, कारण का ते चाललेच आहेत सगळे तसे. आता बघितलं असेल ना तुम्ही की फुल राईटला येतात, मग मी तर सगळ्यांनाच हात करून चल अंदर असा करतोय. हे रस्ते आहेत ना, मला कशेडी घाट, कोकणातले घाट ह्याची मस्तपैकी आठवण करून देत आहे. ए राजा जाऊन दे की जान जांबे. अशा गाड्या काढायला लागतात आम्हाला. साईडच देत नाहीत, अजिबात साईड देत नाहीत. येणाऱ्या गाड्या पण तेवढ्या आहेत आणि जाणाऱ्या पण गाड्या तेवढ्या आहेत. आज ओंकारेश्वर मधनं हे आता हे उज्जैन आपल्यासाठी खाली करतायत, सगळे आलेले आहेत ते, आणि हे सगळे आपल्या घरी चाललेले आहेत. आता थोडा बरं वाटतंय, जरा उभं राहिलोय. ते खड्डे 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 नुसते खराब रस्ते. ठीक आहे चालायचं. हे असे छोटे छोटे डायव्हर्जन पण आहेत इथे. बहुतेक ठिकाणी रोडचं काम चालू आहे. हां, मला तर तो मुंबई गोवा हायवेच आठवतोय अक्षरशः, जो आपला वडकळपासून माडपर्यंत आहे ना, थोडा मानगावपर्यंत, तसाच फील येतोय मला. पण आपण लास्ट टाइम पण आलो सागर, तेव्हा फेब्रुवारीमध्ये पण असाच रोड होते हे. हां, आम्ही फेबमध्ये आलेलो तेव्हा पण असाच रोड होता. हां, तेव्हा एक ब्लॉगर होता आणि 4 गाड्या होत्या. आता 2 गाड्या आल्यात आणि 2 ब्लॉगर आहेत. वेळेनुसार परिस्थितीनुसार सगळे अपग्रेड होऊन आलेले आहेत है ना. आणि धूळ माती जोरदार काम चालू आहे अजून सगळं रोडचं. हा असाच रस्ता आहे. बहुतेक ठिकाणी रोडचं काम चालू आहे. आता रूमवरती गेल्यावरती मला वाटतं तर फेस वॉशने आंघोळ करावी लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. एवढ्या धूळ मातीने आम्ही घाण झालेलो आहोत. आत्ता गाडी धुतली होती, ही बघा, साफ केली होती इन द सेन्स. हे बघा सगळी धूळ 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 झाली आहे. हे बघा थोडे पॅच चांगलेत, परत थोडे पॅच हे असेच आहेत. हा 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 सुख 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 सुख. आता ती ॲडव्हेंचर बाईकचा महत्त्व कळतंय आपल्याला. ये आ गए हम हायवे पे. आता थोडा सुखाचा श्वास मिळेल, कारण का हायवे लागलेला आहे. थोडा आता एक ब्रेक घेऊया. शेवटची 70 किलोमीटर जायचं आपल्याला आता उज्जैनला. मग आपण पोहोचणार महाकालच्या नगरीमध्ये. आता एक छोटासा ब्रेक घेऊया, जरा रिफ्रेश होऊया. घेतलाय छोटा ब्रेक, म्हणजे चहा नको पिऊया. चहापेक्षा मस्तपैकी जरा उसाचा रस पिऊया, कारण का गरम पण भरपूर होते. आत्ता कुठे हा चांगला हायवे लागला आहे. काय सागर साहेब, आत्ता कुठे चांगला हायवे लागला, म्हटलं चहा नको पिऊया, म्हटलं जरा उसाचा रस वगैरे पिऊया, थोडा हायड्रेटेड राहूया. आणि आता आपले कष्ट संपले आहेत स्पीड ब्रेकरचे आणि खराब रस्त्यांचे. उज्जैन सिटी आहे, पण एवढे खराब रस्ते नाहीत. मग परत हायवे सोडून लागलोय आपण आपल्या सिंगल रोडला, जो मॅपनुसार दाखवतोय
उज्जैन आहे फक्त 50 किलोमीटर. त्यासाठी लागणारा टाईम 1 तास 18 मिनटं. मी मगाशी एक्सपेक्ट केलेलं की हा रस्ता खराब असेल, पण मंडळी हा रस्ता चांगला मिळाला आहे सुदैवानी. मला वाटतच नाही यार MP मध्ये, हा सागर, मला वाटतच नाही MP मध्ये हे असे रस्ते बघून. हा मला तर वाटतंय शाला कुठेतरी कोकणात फिरतोय मस्तपैकी. आजूबाजूला शेत, थंडगार, एवढा स्ट्रेस रिलीफ रस्ता आहे ना हा. बघा ना काय शेत. अरे सागर, कॉंग्रॅच्युलेशन, गाडी झाली 30,000. हे आम्ही एन्जॉय करतोय. 100 110 100 110 आणि चाललोय नुसते. असा रोड भेटला आम्हाला. बस आता जाऊन त्या महाकालच्या नगरीमध्ये एंट्री मारायची आहे. शेवटचे 14 किलोमीटर. जी आणली आहे आम्ही. हा सगळं 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 सगळा वचपा काढलाय त्या अख्ख्या 80 160 किलोमीटरचा. काय RPM चालली आहे, काय स्पीड चाललंय. एकदा माझी नजर गेली फक्त 120 ला होती ती. तुला चालली आहे, चालून दे. अब हम एक्साइटेड हो गए हैं. जैसे जैसे मैं महाकाल के नजदीक जा रहा हूँ वैसे वैसे मेरे दिल की धड़कनें और तेज होती जा रही है. चलो सागर बबुआ. हे असा मी उठतोय प्रत्येक स्पीड ब्रेकरला. गेल्या वेळी आलो होतो ना तेव्हा मंदिराच्या मागच्या बाजूला एक खाऊ गल्ली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे त्या पूर्ण परिसरात सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी भेटतात खायला आणि एवढी गर्दी असते मस्त. म्हणजे चाट, रबडी, कुल्फी, पान बीन सगळं सगळं भेटतं खायला. आणि माझी ना एक विनंती आहे, म्हणजे सगळ्यांनाच, जे कोण आपले ब्लॉग बघतायत, जे कोण हे व्हिडिओज बघतायत, जेव्हा तुम्ही अशा दर्शनाला वगैरे जाता ना नॉनव्हेज नका खाऊ यार. बाकी तुम्ही पिकनिकला जाता तेव्हा ठीक आहे. काय म्हणतो सागर? अरे ए 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 नाच. असा सागर गेल्या वेळेला आम्ही आलो तेव्हा आमच्या हॉटेलच्या खाली एक वरात चाललेली, त्या वरातीमध्ये घुसून नाचलेला. फक्त 3 किलोमीटर उज्जैन, फक्त 3 किलोमीटर. आणि हे आपण प्रॉपर ऑफिशियली एंटर झालेलो आहे महाकालच्या नगरीमध्ये. एंट्री झालेली आहे महाकालच्या नगरीमध्ये. स्वागत आहे मंडळी, मित्रांनो तुमचं ह्या महाकालच्या नगरीमध्ये. हा वेळेत आलेलो आहोत. फक्त राहिलेला आहे आपल्या हॉटेलपर्यंत पोचायला 1 किलोमीटरचा रस्ता. मस्त आज रात्री फिरूया या पूर्ण उज्जैन परिसरामध्ये. पायीच फिरणार आहे मी, गाडी बिडी काय काढणार नाही. कारण का तिकडे पार्किंग मस्त आहे, बरोबर हॉटेलच्या बाहेरच पार्किंग करणार आणि चालत फिरणार मस्तपैकी. पहिलं जाणार शिप्रा नदीच्या घाटावरती की जिकडे आता आरती चालू होईल. छोटे छोटे रस्ते असल्यामुळे थोडं डिफिकल्ट होतं, पण मी तर म्हणतोय ना सागर, हे छोटे छोटे रस्ते आहेत ना हेच चांगले वाटतात. हे जर रस्ते मोठे झाले ना तर इकडचा जो फील आहे ना हा तो नाही राहणार.
आपण आपल्या डेस्टिनेशनवरती, हॉटेल श्रीराम निवास. लास्ट टाइम सगळ्या गाड्या इथे वरती पार्क केलेल्या. सागर गेला आतमध्ये विचारला. त्या साईडला एक गाडी लावलेली, सगळ्या किती 4 बाईक होत्या. तर 4 बाईक सगळ्या इकडे तिकडे पार्क होत्या. तर आता बघू कुठे पार्क करायचं. आता भेटू डायरेक्ट रूमवरती. पोहोच गए सागर भाई, पोहोच गए. एवढा सुंदर रूम आहे यार. हा अख्खा मोठाच्या मोठा ब्लँकेट आहे. म्हणजे सागर थंडी असावी. हां थंडी असावी. परत ही एक चादर आहे, हा टॉवेल आहे आणि 1 2 3 4 मोठ्या उश्या आहेत, 1 2 3 छोट्या उश्या आहेत.